मावशी, यमी मावशी. काय ग बाई? मावशी, आज संध्याकाळी गोडाचा शिरा करो. का ग? कोणी यायचंय का? हो, सोपाऱ्याचे पोंक्षे यायचे. आता हे पोंक्षे कोण? अगं, दिवाकर पोंक्षे अण्णांचे स्नेही होते. त्यांची मुलगी प्रमिला आठवते का? हा, काय झालं तिचं? तिचं स्थळ सांगून आलंय दिनूला. दिनू? कोण दिनू? आता आणखी कुठला दिनू? अगो बाय माझे, एवढा मोठा झाला म्हणायचा दिनू? येत्या वैशाख पौर्णिमेला 19वे लागेल त्याला. आहेस कुठे? खरंच खूप मोठा झाला गो. कालपर्यंत पार्वतीचा पदर धरून गावभर हिंडायचा. भरकन मोठा झाला दिनू. पार्वतीचा पदर सुटला आणि खरंच भरकन मोठा झाला दिनू. असो, तर आज संध्याकाळी पोंक्षे यायचे. तसं त्यांचं वसईला तलाठ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून यायचे ते. पण मी म्हणलं त्यानिमित्ताने दिनूशी गाठ होईल त्यांची. पण हा घरात ठरला तर. हल्ली याला ते काय ते पोथ्या पुराणांचं वेड लागलंय ना. सारखा आपला तासन तास नारायण भटांकडे बसलेला असतो कुंडल्या चाळत. ज्योतिषशास्त्राची आवड आहे खरी त्याला. मीही नाही आडकाठी करीत, कारण तसे नारायण भटजी विश्वासातलेत. निदान भलती सलती माहिती त्याच्या डोक्यात भरवून त्याची दिशाभूल तरी करायचे नाहीत. बरं चल, तुझं जेवणाचं आटपलं की तू रवा भाजून घे. मग हवं तर मी नेईन निभावून सगळं. एवढी काही म्हातारी झाले नाही मी. दिनूच्या लेकाच्या लग्नात सुद्धा बघ कशी खमकी उभी असेल की नाही. तर बरं मला एक सांग, महादेवाचं काय? काय म्हणजे? नाही, पाहुणे आलेले असताना त्यांनी नाही म्हणजे उगाच शोभा नको ना. मी पोंक्षांना महादेवाच्या अवस्थेबद्दल पूर्ण कल्पना दिली. पण त्यांना असं तर नाही ना वाटणार की मोठ्या भावाला हा आजार जडलाय तर उद्या धाकट्या भावालाही? तसं असतं तर ते इथे यायला तयारच झाले नसते. ती 22 करेन सांगत होती मुंबईला कोणीतरी म्हणजे डॉक्टर निघालाय. तो हे असले आजार बरे करतो. आपण महादेवाला जर का त्याच्याकडे बघू आपण. अशा वेळी गोधीची आठवण येते. तिच्याकडे सगळ्या व्याधीवरती इलाज असायचे. तिने कदाचित महादेवाच्या बोलण्यात वेळ नको घालवू यमी मावशी, खूप काम आहेत. यमी मावशी, फार उशीर झाला ना ग. गुरुजींचं काम निघालं त्यामुळे वेळ लागला. नाही, एवढं धावत पळत येण्याची काय गरज होती? हे काय ताट घेऊन चालले होते मी. दे. आणि काय रे, आजचा एक दिवस महादेवाला जेवण दिलं नसतं मी, एवढा जीवाचा आटापिटा कशा पायी? यमी मावशी, गेल्या 8 वर्षात कधी हा नियम चुकलेला नाही. आज का म्हणून चुकेल? एवढी माया करतोस भावावर? देव पदरात खूप पुण्य टाकणार बघ तुझ्या. माझा देव तर गेली 8 वर्ष त्या खोलीत बंदिस्त आहे. दिनू बाळा, महादेव कधी ना कधीतरी नक्की बरा होणार. होईल, व्हायलाच हवा. नाही झाला तर त्या आकाशातल्या देवावरही विश्वास ठेवणं फार कठीण जाईल. असं बोलू नये बाळा. दे, तांब्या दे. काय चाललंय? काय मी ऐकत होतो. काय दाराला काय रेडिओ लावलाय? रेडिओ म्हणजे काय असतं ते सांगतो. चला. अरे पण माझं ऐक, मी खुमान झोपलो होतो. तिथं काहीतरी खडबड खडबड ऐकू आलं म्हणून उठून आलो. म्हणलं चोर धोरण असला तर. चोर? हा. बाहेरून कशाला यायला पाहिजे?
घरात एवढा मोठा चोर असतो ना. अरे माझं ऐक, तू ऐक माझं. आपण दोघं संगती बघू. चोर असला तर मी धरतो, तू त्याला बुकलोन कर. चल लवकर चल. अरे हे बघा, आधीच ना माझ्या डोक्याचा पिकून आंबा झालाय, त्याचा आता मुरंबा घालू नका. चला चला. आणि लक्षात ठेवा, पुन्हा जर मालकाच्या खोलीला कान लावून ऐकायचा प्रयत्न केलात ना तर तुमचा कानच कापून टाकेन. आता माझं ऐक, माझं ऐक. खरोखर चोर असला तर मग तुमचंच ऐकण्यात गेलंय माझं. आजोबा, तुम्ही थकला असाल तर आपण उद्या बोलू. मी आज हवं तर इथेच थांबतो. नाही, इतकी वर्ष अडगळीत पडलेल्या त्या आठवणी आज बाहेर येत आहेत. त्यांची अडवणूक करून नाही चालणार. तुला एकदा सगळं सांगितलं की सुखानं झोपेन मी. आजोबा, भालचंद्ररावांना त्या खजिन्याबद्दल कळलं होतं? नाही, कधीच नाही. आदिनाथ, मी एकटाच नाहीये ज्यानं खजिना शोधण्यासाठी आयुष्य घालवलं. भालचंद्रराव आयुष्यभर तडफडले त्या खजिन्यासाठी. मरताना डोळ्यात समाधान नव्हतं, तृष्णाच होती. श्रीराम श्रीराम. भालचंद्ररावांना खजिना सापडला नाही आणि मला तुझ्याशी खजिन्याबद्दल बोलायचंच नाहीये. तो खजिना सापडो न सापडो ती बाब अलाहिदा. पण मात्र त्या गोष्टीचा शोध लागला तर मात्र मरताना माझे डोळे समाधानानं मिटतील. कोणती गोष्ट आजोबा? सांगा ना, सांगा ना आजोबा. सांगतो, उतावीळ होऊ नकोस. आतापर्यंत मी तुला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या याच गोष्टीपर्यंत पोचण्यासाठी भालचंद्ररावांबद्दल मी तुला जे सांगितलं त्याला 8 महिने किंवा साधारण वर्ष झालं असेल. एक पावसाळी रात्र होती. आणि वाड्याचं दार अचानक वाजलं. छबू, श्री काका. आलीस ना बाळा व्यवस्थित? हो, दिनू बरोबर आली. श्री काका, हा दिनू. दिनू, दीनानाथ शास्त्री. प्लीज टू मीट यू यंग मॅन.
दिनू हा माझा काका श्री काका. श्रीरंग काका ही दिनूची वहिनी. ओ आय एम सॉरी, मुलांच्या नादात दुर्लक्ष झालं. मी श्रीरंग रानडे. रघुनाथ पंत शास्त्री यांनी मला मामांजी वाटच पाहतात तुमची. कचेरीच्या कामात थोडासा अडकलो होतो म्हणून मी अमृताला म्हटलं तू शाळेतून थेट इथेच ये. फार गोड आहे हो तुमची अमृता. तुम्ही बसा, मी मामांजींना सांगते. आपण मी पार्वती. छबू मस्ती नाही ना केली? तुम्ही हिला छबू म्हणतात? काय रे काका? आय एम सॉरी माय लेडी. या आतच या, मामांजींनी आतमध्ये बोलवलंय. चला पंतांनी आत बोलवलंय. या. तुला छबू म्हणतात? पुन्हा बोलला तर ढापाटा घालेल. काहीच बदललेलं नाही. सगळं आहे तसंच आहे. वरवर पाहता तरी तसंच आहे. वरवर पाहता म्हणजे आता आधीसारखं इथे काहीही राहिलेलं नाही. हो तूच बघ ना किती बदललायस. कमरेला लागायचास माझ्या आणि आता श्री दादा कुठे होतस इतकी वर्ष? एखादं पत्र सुद्धा पाठवलं नाहीस. शब्द निरर्थक असतात दिनू. माणूसच समोर नसेल तर ते कुठूनही आले तरी काय कामाचे. पण या बाबतीत मात्र आपले मतभेद असू शकतात. असोत, पण म्हणून माझी मतं बदलत नाहीत दिनू. पुढे विलायतेला निघून गेलास असं कानावर आलं होतं ते. पण इंग्लंडला नाही गेलो. ब्रह्मदेशात होतो 5 वर्ष. मग मुंबईत आलो गेल्याच आठवड्यात. असो, इथे कसे आहेत सगळे? तू लग्न वगैरे केलंस की नाही? छे इतक्यात कुठे. मी महादेव आहे. कसा आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस दिनू. ये तूच बघ म्हणजे कळेल तुला कसा आहे तो. हे बघ सगळी तयारी झाली. बस 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 म्हणतो ना. श्रीरंगराव आम्ही तयार आहोत. वा, अहो काय गरज आहे का या सगळ्याची? मला खूप अवघडल्यासारखं होतंय. हो अगं अवघडण्यासारखं काय त्यात? श्रीरंगराव आपल्यासाठी अनोळखी आहेत का? तसं नाही हो. अहो तुम्ही पण. हे बघा बहिणी, तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त थोडा वेळ थांबा. अरे बापरे, अजून थोडा वेळ? अहो कोणी पाहिलं तर काय म्हणतील? कोणी काही म्हणणार नाही. उलट म्हणतील शास्त्र्यांच्या घरात सुनेचं केवढं कौतुक होतं. तुमचं आपलं भलतंच काहीतरी. बोलतं नाही बहिणी, बरोबर बोलतोय महादेव. तुम्ही उगीच यांना खतपाणी घालू नका. तुम्हाला माहित नाहीत स्वारींचे प्रताप. हे बघ पार्वती, आज हे छायाचित्र काढल्याशिवाय आम्ही काय तुला सोडणार नाही.
तू जेवढे जास्त प्रश्न विचारशील तेवढा वेळ तुला इथे बसावं लागेल. काय श्रीरंगराव? मी काही बोलणार नाही. वहिनी रागावतील माझ्यावर. नाही हो भाऊजी, तसं नाही. काय हो श्रीरंगराव, एक छायाचित्र काढण्यासाठी त्याची रचना करण्यासाठी तुम्हाला इतका वेळ लागतो? अहो, एवढ्या वेळात आमच्या माधव आपटेने आमच्या पार्वतीचं हुबेहूब चित्र काढलं असतं. तोच तर फरक आहे. चित्र हे त्या व्यक्तीसारखं असतं, पण फोटोग्राफ ही त्या व्यक्तीची प्रतिमाच असते. म्हणजे अगदी आरशात पाहिल्यासारखं. अगदी बरोबर, फक्त कागदावर. कमालच आहे बाई या ब्रिटिशांची. काय काय शोध लावतील सांगता येणार नाही. हो ना, म्हणूनच तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतायत. आता तुम्ही उगाच विषयाला फाटे फोडू नका. चला, आय एम रेडी. अगो बाई, झाली का तयारी? भाऊजी, नक्की काही होणार नाही ना? आणि तुम्ही तिकडे काय गेलात? इकडे माझ्याजवळ उभे राहिला असता तर काही बिघडलं असतं का? पार्वती, छायाचित्र तुझं काढायचंय. श्रीरंगराव, अहो वहिनी, खरंच काही होणार नाही. फक्त या दिव्यातून एकदा एक क्षणभर एक लख प्रकाश येईल. तुम्ही या काचेकडे बघत राहायचं. हं? अहो वहिनी, असे डोळे मोठे करून काय पाहताय? लोकांना कळेल तुम्ही किती घाबरलेत ते. नाहीतर हे असं छायाचित्र पाहून लोक घाबरतील. पार्वती वहिनी बेपत्ता झाल्यापासून महादेव दादाची ही अशीच अवस्था आहे. गेली 8-9 वर्ष झाली. पार्वती वहिनी बेपत्ता झाल्या होत्या? मी तर असंच म्हणेन. त्यावेळी मी इथे नव्हतो. मी नाशिकला सदाशिवदादा आणि वासंती वहिनीच्या अस्थि विसर्जनासाठी गेलो होतो. घरी आलो तर पार्वती वहिनी घरातून निघून गेली होती. आणि महादेव दादाची ही अशी अवस्था. मला महादेवशी बोलायचंय दिनू. मला एकट्याला महादेवशी बोलायचंय. अरे पण श्रीदादा, महादेव दादा अचानक बिथरतो कधी कधी. तो मला काहीही करणार नाही दिनू. अरे पण जा तू. महादेव,